स्वप्नीला अध्याय चौथ्याचे नाव काय? ज्ञानकर्म संन्यास योग. अध्याय चौथ्यामधील 5 नंबरचा श्लोक सांग. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, ते सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहेत. 9 नंबरचा श्लोक सांग. 9 नंबर. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे, असे जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. 17 नंबरचा श्लोक सांग. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्येन च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.